नामदेवराव म्हणाले, विमला विचार कर, ही आपली म्हातारपणाची भांडवल आहे. हे सर्व त्याला आत्ताच देऊन आपण स्वतःला असहाय्य करू शकत नाही. आणि जे काही माझे आहे ते पुढे चालून शेवटी फक्त प्रवीणचेच होणार आहे. विमलाताईने पतीला समजावून सांगितले की आज आपल्या मुलाने तुमच्या उपचारासाठी कर्ज घेतले आहे. आपण त्याला मदत केली पाहिजे. उद्या आपल्याला त्याची गरज पडेल, मग तोच आपला आधार होईल. विमलाताईच्या वारंवार विनंतीवरून नामदेवरावांनी अखेर त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या मुलाच्या हातात दिली. संपत्ती मुलाच्या नावावर झाल्यानंतर प्रवीण आणि गौरीचे वर्तन झपाट्याने बदलले. हे पाहून नामदेवराव म्हणाले, विमला, हेच कारण आहे मी प्रवीणला संपत्ती त्याच्या हातात किंवा त्याच्या नावावर देण्यासाठी नाही म्हणत होतो. मला माहीत होते की आपले हात रिकामे होताच हे लोक आपल्याला लात मारतील. मी तुझ्या सांगण्यावरून सर्व काही त्यांच्या नावावर केले, पण तुला असे वाटले नव्हते की ते इतके खालच्या पातळीवर जातील. आता जर तुला या घरात राहायचे असेल तर सर्व काम स्वतः कर, नाहीतर आपल्याला बाहेर फेकले जाईल. इथे सून आणि मुलाचे वागणे दिवसेंदिवस बदलत चालले होते. हळूहळू ती त्यांना शिळे अन्न देऊ लागली. आधीच आजारी असलेले नामदेवराव शिळे अन्न खाल्ल्याने आणखी कमकुवत झाले. दुसरीकडे विमलाताई दिवसभर घरकाम करत असायच्या आणि त्याशिवाय त्यांना ताजे आणि पुरेसे अन्नही दिले जात नव्हते. त्यांचीही तब्येत आता बिघडू लागली आणि अशक्तपणामुळे त्यांना चक्कर येऊ लागले. एके दिवशी त्या काम करत असताना थकल्या आणि झोपी गेल्या. नामदेवरावांना माहीत होते की विमलाला घरातील सर्व कामे करावी लागतात आणि तिला खायलासुद्धा अन्न दिले जात नाही. नामदेवराव त्यांच्या सुनेला म्हणाले, सुनबाई, आज रात्री मला जेवण देऊ नकोस. ती खूप कमकुवत झाली आहे, तिला आधी चांगले काहीतरी खायला दे. गौरी कठोर स्वरात म्हणाली, बाबा, जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी करेन, पण नंतर असं म्हणू नका की मी कमकुवत होत आहे. तरीही तुम्ही दोघेही असं वागता की मी तुम्हाला उपाशी ठेवते. तुम्ही कोणतेही काम करत नाही, तुम्ही फक्त जेवण करत राहता. हळूहळू संध्याकाळ झाली आणि विमला जेवायला गेली. तेव्हा तिने पाहिले की आज तिच्या ताटात 2 वाट्या डाळ आणि 4 भाकरी होत्या. हे पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली की सहसा गौरी तिला 2 भाकरी आणि 1 वाटी डाळ देत असे, पण आज इतके जेवण का वाढले? तिने गौरीला विचारले की आज माझ्या ताटात इतके जेवण का आहे? गौरी म्हणाली, दिले आहे ते खा, नाहीतर तुला तेही मिळणार नाही. त्या दिवशी विमलाने खूप दिवसांनी पोटभर जेवण केले, पण तिला कुठे माहीत होते की तिने तिच्या नवऱ्याचा जेवणाचा वाटाही खाल्ला आहे आणि जेवणानंतर ती झोपी गेली. तिला तिच्या पतीला गौरी